झोप झाली तरी फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखंच वाटतं. आराम केला तर गिल्ट यायला लागतं. छोट्या छोट्या गोष्टीहून चिडचिड व्हायला लागते. आपल्याला कळत असतं की मला चिडचिड करायची नाहीये, तरी पण चिडचिड होते. काय आहे हा नेमका थकवा? याला म्हणतात भावनिक थकवा, इमोशनल टायर्डनेस. काय आहे हे भावनिक थकवा, आणि याचा आणि आपल्या नात्यावरती त्याचा काही परिणाम होतो का, आणि होत असेल तर त्यातनं बाहेर कसं यायचं, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच करा. आपण जसं शरीराने थकतो ना, त्यावेळेला आपण आराम करतो, नीट जेवण करतो आणि आपला थकवा भरून निघतो. तसंच आपला काही भावनिक थकवा पण येतो. हा भावनिक थकवा ना आपल्या नात्यावरती सगळ्यात जास्त परिणाम करतो. कारण जेव्हा भावनिक थकवा येतो त्यावेळेला चिडचिड व्हायला लागते. आपल्या अगदी जवळची व्यक्ती आहे पण आपल्याला बोलावंसंच वाटत नाही त्या व्यक्तीशी. जे चाललंय जसं चाललंय आपण आयुष्य ढकलतो आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. हे सगळं जे होतं ना ते भावनिक थकव्यामुळे होतं. हा जो भावनिक थकवा आहे, जसं आपलं शरीर थकतं तसं भावनिक पण आपण थकतो. का बरं भावनिक थकतो? त्यामागे कारण आहेत. सगळ्यात पहिलं जे कारण आहे ना भावनिक थकवा येण्याचं, ते म्हणजे खूप जास्त ताण सहन करणं आणि दीर्घकाळ ताण सहन करणं. ताण खूप दिवस जर राहिला तर त्याचा शरीरावरती तर परिणाम होतोच होतो, मानसिकतेवरती पण परिणाम होतो. त्यामुळे जर आपल्याला भावनिक थकवा येत असेल तर खूप खूप काळापासून आपण ताणात आहोत का हे आपण चेक करायला पाहिजे. दुसरं, आपण सतत कुठल्या ना कुठल्या संघर्षात आहोत का हे एकदा आपण तपासलं पाहिजे. हा संघर्ष आपला स्वतःशी असू शकतो, आपल्या इतरांशी पण असू शकतो. म्हणजे माझे विचार आणि माझं वर्तन यामध्ये जर का तफावत व्हायला लागली तरी पण तो संघर्ष होतो आणि त्याचा परिणाम आपल्याला भावनिक थकवा यायला लागतो. त्यासोबतच जर का आपण डिस्टर्ब फॅमिलीमध्ये राहत असू की जिथे भांडणं होत आहेत, आपलं नाही होते भांडण कोणाशी, पण आपण ज्यांच्या सोबत राहतोय त्यांचं आणि दुसरं कोणाशी जर भांडण होत असेल, अशा जर का डिस्टर्ब आपण वातावरणामध्ये राहत असू, मग घरी असेल, ऑफिसमध्ये असेल, तरी पण भावनिक थकवा येणार आहे. सतत प्रेशर मध्ये जर आपण राहत असू की कसं करते मी, नीट करते का मी, बरोबर करते का, मला जमेल का, हे जे प्रेशर आहे हे थोड्या काळासाठी खूप चांगलं आहे, त्याच्याने आपण चांगलं काम करू. पण हे परत खूप वेळ जर आपण प्रेशर मध्ये राहिलो तरी पण भावनिक थकवा येणार आहे. तुम्ही म्हणाल की ताण आहे, संघर्ष आहे, प्रेशर आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. कमी अधिक प्रमाणात अगदी सगळ्यांच्या आयुष्यात आहे. म्हणजे सगळ्यांनाच भावनिक थकवा आहे का? अजिबात नाही. काही जणांच्या बाबतीत कोपिंग मेकॅनिझम त्यांचं असतं, भावनिक थकवा थोड्या वेळासाठी येतो आणि तो भरून निघतो. पण काही जणांच्या बाबतीत मात्र हा भावनिक थकवा हा क्रॉनिक झालेला असतो. हा खूप काळापासून तो थकवा असल्यामुळे तो भरूनच निघत नाही. आपण 5 अशी लक्षणं समजून घेऊ. या 5 पैकी जर का 3 लक्षणं का होईना तुमच्यात जर दिसत असतील तर याचा अर्थ तुम्हाला भावनिक थकवा जो आहे त्यावरती लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. सगळ्यात पहिले, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवरनं ना इरिटेशन होतंय, चिडचिड होतीये. म्हणजे कोणीतरी मध्येच आलं तर राग राग होतो, आपण एका पद्धतीने काम करतोय, कोणी आवाजच दिलं तरी पण आपली चिडचिड होते. म्हणजे काही त्याला तसं कारण नाहीये चिडण्यामागे, पण तरीही चिडचिड होते. दुसरं कारण, आपण बोलायचं टाळतोय. म्हणजे काही कोणाला सांगायचंय, कोणी आपल्याला काही विचारतंय, अगदी जुजबी जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच आपण बोलतोय, जास्त आपण बोलत नाही. आपला जोडीदार आपल्या सोबत आहे, शारीरिकरित्या तो आपल्या सोबत आहे किंवा ती सोबत आहे, पण आपण एकमेकांपासून लांब गेलो आहोत अशी आपल्याला फिलिंग येते. हे तिसरं आहे. चौथं जे आहे, जोडीदाराबद्दल फिजिकल इंटिमसी नको नकोशी वाटते. जवळ जाणं, मिठी मारणं हे नकोसं होतंय आपल्याला. पाचवं जे आहे ते म्हणजे जे आहे जसं आहे ते बरं चाललेलं आहे, काही बदल करायची गरज नाही. ही जी 5 लक्षणं आहेत, यापैकी 3 लक्षणं जर दिसत असतील तर याचा अर्थ आपल्याला भावनिक थकवा हा परिणाम करण्याच्या लेवल पर्यंत आलेला आहे आणि मग आपल्याला तो कमी करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तर पहिली जी उपाययोजना आहे ना ती थोडंसं आपण अवेअर होऊया, आपण आपल्या भावनांविषयी जागरूक होऊया. मला आता नेमकी भावना काय जाणवती आहे मी स्वतःला विचारेन. त्याला आपण इमोशनल जर्नलिंग असं पण म्हणतो. एक वही घ्यायची, साधारण आज ठरवून घ्यायचं की 3 तासांनी 4 तासांनी आपण एक पॉज घ्यायचा आहे आणि स्वतःला विचारायचंय की आता मला नेमकी कोणती भावना जाणवती आहे, ती लिहून काढायची आहे. ह्यानी काय होईल की आपण सतत आपल्या भावनांच्या बद्दल चेकआउट करत राहू की मला आता चांगलं वाटतंय की नाही वाटत आहे, मला दुःख होतंय, मला आनंद होतोय, मी न्यूट्रल आहे.
ज्या काही भावना आहेत त्या आपण लिहून काढूया, म्हणजे आपण भावनिकरित्या अवेअर होणार आहोत. हे आपल्याला पहिलं करायचं. दुसरं, आपल्याला जसं आपल्या शारीरिक क्षमता माहिती असतात, म्हणजे रोज आपण वॉकिंग करतोय, पण जर आपल्याला सांगितलं की 5 किलोमीटर पळायचंय, तर आपण सांगू नाही बाबा आपल्याच्यानी जमणार नाही, कारण प्रॅक्टिसच नाहीये. प्रॅक्टिस केल्यानंतर 5 किलोमीटर 10 किलोमीटर आपण पळू शकणार, म्हणजे आपल्या काही क्षमता आहेत हे आपल्याला मान्य आहे शारीरिक. तशाच आपल्या काही भावनिक क्षमता पण असतात. काही भावनिक एक लिमिट आहे आपल्याला सहन करण्याचं, समजून घेण्याची आपली भावनिक क्षमता आहे. ती क्षमता काय आहे ती ओळखा, की ह्याच्यापेक्षा जास्त मी ताण नाही सहन करू शकत आहे, ह्याच्यापेक्षा जास्त मला नाही प्रेशर सहन होते. आणि त्यासाठी म्हणून तिसरं करायचं, आपल्याला नाही म्हणायला शिकायचंय. अवघड आहे, पण हे केल्याशिवाय आपल्याला क्षमता कमी आहेत हे कळेल, पण वर्तनात जर आलं नाही त्या क्षमता कंट्रोल करणं किंवा तितक्याच लिमिट ठेवणं, तर उपयोग होणार नाही. त्यामुळे आपल्याला नाही म्हणायला शिकायचं आहे, की मला एवढंच जमतंय, मला ह्याच्यापेक्षा जमत नाहीये, आय एम सॉरी फॉर दॅट. हे जे आहे हे आपण नाही म्हणायला शिकायचंय. हे करूनही जर का आपला थकवा कमी होत नाही, तर आपल्याला प्रोफेशनल हेल्प घ्यायची आहे, आपल्याला समुपदेशकाची मदत घ्यायची आहे. कारण भावनिक थकवा जोपर्यंत भरून निघणार नाही तोपर्यंत संवाद साधणं असेल, नातं चांगलं करणं असेल, स्वतःचा विकास करायचा असेल, या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर त्यासाठी माझ्याकडे भावनिक ऊर्जा असणं खूप गरजेचं आहे. आणि ही भावनिक ऊर्जा तेव्हाच राहील जेव्हा माझा थकवा भरून निघेल. जसा शरीराचा थकवा भरून निघणं गरजेचं आहे, तसंच भावनिक थकवा देखील भरून निघणं गरजेचं आहे. तर हे सगळे उपाय करा, आणि नाहीच जमलं तर समुपदेशकाला नक्की भेटा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.